मित्रांनो, आताच आपण चिवरीच्या आईचं दर्शन घेऊन देवळातनं बाहेर निघालो आणि आता इकडं वरी आईचं स्नानगृह आहे, तिकडे जाऊन आपण पाया पडणार आहोत. तरी तुम्ही वर बघू शकता. आता वरी आपल्याला जायचं आहे, खास पाया पडासाठी चाललेलो आपण. पायऱ्या चढून वरी जायचं आहे. हे बघू शकता तुम्ही वरी पायऱ्या उंचावर. तर वरी गेल्यावर बघू आपण. इकडं खाली तुम्ही बघू शकता गर्दी आज किती आहे, भरपूर गर्दी आहे. तेव्हा ती गाड्या दिसायला लागली, ती सगळ्या गाड्या पाया पडायला आलेली माणसांच्या त्या. चला आता वरी जाऊन बघू आपण काय आहे काय नाही. तर आता आलोय मी निम्या पायऱ्या चढून. तर कडू इतका दम भरायला काय सांगू नका. वाई खाली देऊळ कसं दिसतंय बघा. आणि अजून आपल्याला भरपूर पायऱ्या चढून वरी जायचं आहे. दुपारचे 1-1:30 वाजले, त्या ऊन बिले पडलेला आहे. आणि असल्या उन्हात वरी चढायचं काय सोपं नाही, पण तरी म्हणलं आपण जाऊन यावंच, बघा वरी काय आहे काय नाही. तर फायनली आपण वरी आलो मित्रांनो. हे तुम्ही बघू शकता. तिथं मागं देवीचं एक बारकं मंदिर आहे आणि खाली बघू शकता खोलग्यात मंदिर आहे. तर चला पाया पडू आपण वरी जाऊन. अजून त्याच्या खाली असते नाणी आहे त्याची. बर, जे आपण लावलेला आहे डब्यात. हे तुम्ही डब्यात लावलेलं आहे का? तर मित्रांनो, आता वरचं दर्शन घेऊन आपण चालावं खाली. गाडी आपली खालीच लावलेली आहे. आता निघावं गावाकडं. हे बघू शकता इकडं पाऊस कमी असल्यामुळं इतकी बेकार परिस्थिती आहे काय सांगू नका. पूर्णपणे वाळून गेलेलं आहे, काहीच नाही खाली. कुठं कुठं ज्यांना पाणी ते जरा हिरवं हिरवं दिसतंय. तर आत्ताच त्या एका पुजाऱ्याबरोबर आपलं बोलणं झालं, तर ती मग यावर्षी उन्हाळा लय जड जाणार आहे. जनावरांना पाण्याची आपदा व्हायला लागली आहे, वैरणीसुद्धा विकत घेऊन टाकायची पाळी यायला लागली. तर इतकी बेकार परिस्थिती या चिवरी गावात चालू आहे. बघू शकता पूर्णपणे काहीच नाही, वाळून कुळ गेलेलं आहे सगळं. त्यांच्यापेक्षा तर आपला भाग बारा मनाची पाळी आली आहे. असू दे, काय जस्त्याच्या भागात जस्त्याचं चालूच आहे. तर चला आता आपली गाडी खाली लावलेली आहे, जाऊ आपण गाडीकडून निघावू. तर आपण आता खाली आलेला आहोत. हे बघा वरी बरीच लोक बी चालली ती पाया पडायला. मामा जेवण करत बसले, तर कुठं तर परगावरून आले तर वाटतंय जेवण करायला चालू. काय मामा, कुठला कुठलं? बरं बरं, सोलापूरवरून आलो का? बरं 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 बरं. तर चला मित्रांनो, आता आलो आपण खालच्या कडेला. गाडी बघू आपण निघू. तर आपण खाली आलेलो आहोत. तिथं आपली मागं गाडी लावली आहे. इकडं जाऊन बघू अजून काय काय नाही. इकडं बी बरीच लोक आहे. ते हॉटेल दिसायला लागली ते जरा. काय बघू, काय थंड फिंड असलं तर काय येऊ, अगर नाश्ता बिष्टा करून आपलं निघावं. चला बघू हॉटेलमध्ये काय भेटतंय काय नाही. दुसरं काय थंड भेटलं नाही, पण एक स्टिंगची बाटली घेतलेली आपण. ऊन लय पडलेलं आहे. स्टिंग पिऊ आणि निघू.